नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणाऱ्या आणि त्यासोबतच अनेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हाची भुरळ बांगलादेशातील एका राजकीय पक्षालाही पडली आहे। भाजप हा तसा उजव्या विचारसरणीचा म्हणजेच हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो। त्यामुळेच या पक्षाची स्थापना झाल्यानंतर पक्षाच्या तत्कालीन नेत्यांनी हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या कमळ या फुलाची निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केली आणि हे चिन्ह त्यांना मिळाले। सुरुवातीच्या काळात हे कमळ राजकीय पटलावर तितके प्रभावी ठरले नाही, परंतु पुढच्या काळात या कमळाने संपूर्ण देशाला गारूड घातले। बांगलादेशमध्ये हिंदू आहेत, परंतु ते तिथे अल्पसंख्य आहेत। त्यांच्या स्वतःचा कोणताही राजकीय पक्ष नाही। असे असूनही भारतातल्या हिंदुत्ववादी भाजपच्या चिन्हाची भुरळ तिथल्या एका राजकीय पक्षाला पडली आहे। अर्थात ते भाजपचे चिन्ह आहे म्हणून त्यांना ही भुरळ पडली नाही, त्यांची काही वेगळी कारणे आहेत। बांगलादेशातील नॅशनल सिटीजन पार्टीने म्हणजेच एनसीपी आगामी राष्ट्रीय निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह शिपला म्हणजेच कमळ हेच असावे अशी त्यांची मागणी आहे। बांगलादेश निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिले नाही तर निवडणुकाच होऊ देणार नाही अशी भूमिका या पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे। बांगलादेशमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होतील। यात एनसीपी देखील उतरणार आहे। विद्यार्थ्यांची संघटना म्हणून हा पक्ष ओळखला जातो। याच संघटनेने वर्षभरापूर्वी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाचे सरकार उलथवून टाकले होते, परंतु अलीकडील काळात या पक्षाची पिछेहाट सुरू झाल्याचं मानलं जाते। विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवारांचा मोठा पराभव झाला। जमाते इस्लामी या इस्लामी पक्षाचा पाठिंबा असलेल्या इस्लामी छात्र शिबिर या संघटनेने दोन्ही निवडणुकांवर वर्चस्व राखले। कदाचित या पराभवानंतर या पक्षाने आपल्या निवडणूक चिन्हासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू केला असावा। कमळ हे बांगलादेशचे राष्ट्रीय चिन्ह आहे, त्यामुळे कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले तर पक्षाला फायदा होईल असे एनसीपीच्या नेतृत्वाला वाटते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।